नाही त्यालाही रक्त म्हणायचं. हे बघा, जीभ दातांनी चावली, कोणे बत्तीशी पाडली. दादा चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. दादा ऐका माझं, दादा जगाला तुमची गरज आहे, दादा आम्हाला तुमची गरज आहे. ज्ञानोबरायांनी आपल्या योगाग्नीनी शरीर तप्त केलं होतं. ऊर्ध्वगामी दिशेने प्राणोत्क्रमण करणार होते, पण मुक्ताबाईंनी सिद्धीच्या बळावर, असं सांगतात, परकाया प्रवेश नावाची सिद्धी मुक्ताबाईंकडे होती. त्या सिद्धीच्या जोरावर मुक्ताबाईंनी परकाया प्रवेश केला आणि ज्ञानोबरायांनी ऊर्ध्वगामी दिशेने जो प्राण लावला होता, त्या प्राणाला आपला प्राण आडवा लावला आणि ज्ञानोबरायांचं प्राणोत्क्रमण मुक्ताबाईंनी बाहेर थांबून रोखलं परकाया प्रवेश नावाच्या सिद्धीने. आणि सांगतात, दादा चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. आपण सुखाचं सागर बनावं, लोकांना बोधाचं पाणी पाजून शांत करावं. निर्भीड सणसणीत भाषेत आणि वरून खोचक वाटेल, पण अंतःकरणातनं अत्यंत जिव्हाळा आणि कळवळ्याने उच्च भूमिकेचा उपदेश मुक्ताबाई ज्ञानदादांना करतात. तोच आमचा ताटीचा उपदेश म्हणून आम्ही आज समोर पाहतो. दादा, दादा, या विश्वाला तुमची तयारी गरज आहे. आपण तरुणी विश्वतारा, आपण तरुणी विश्वतारा. दादा, ज्ञानेश्वरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा ताटी उघडा, ताटी उघडा, ज्ञानेश्वरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा विश्वराने झाले वनी, विश्वराने झाले वनी, विश्वराने झाले वनी, विश्वराने झाले वनी. दादा ताटी उघडा बरं. मुक्ताबाईंची आर्त हाक ऐकली, दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्याच बरोबर ज्ञानोबरायांनी आपलं प्राणोत्क्रमण थांबवलं आणि ज्ञानोबराय वाऱ्याच्या वेगाने ताटीच्या दिशेने आले. ताटी उघडली, ताटी उघडली आणि मुक्ताबाईंना कवटाळलं. सांगितलं, मुक्ते, नवल देखिले कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. काय अवस्था झाली ग मुक्ते माझी, तुझ्या उपदेशाने शांत झालो, राग निघून गेला, समाधानी झालो. मना निवारे समाधान झाले. कृष्णरूपी बोधले मन माझे, मन समाधान झाले. जीवनातल्या सगळा राग संपला मुक्ता, सगळी चिंता मिटली मुक्ता. मुक्ताबाई सांगत होत्या, ज्ञाना, दादा, जगाला ज्ञानेश्वरी कोण समजावून सांगेल, तुम्ही जर असे रागीजून बसलात तर. आणि या प्रसंगानंतर ज्ञाना दादा, निवृत्ती दादा पुन्हा एकदा